नमस्कार, कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो स्मूदी। तर चला तर बनवायला घेऊया। साहित्य बघूया। 3 चमचे ओट्स घेऊया, ते भिजत घालूया पाण्यामध्ये। हे 10 मिनिटं ठेवायचे। त्याच्यानंतर सब्जा घ्यायचा आहे, तो 2 चमचे घेऊया। त्यात पाणी घालूया आणि हाही 10-1 मिनिटं भिजत ठेवायचा। 4 वेलच्या घेतलेत, या सोलूया आणि त्याचे दाणे बाहेर काढूया। त्यानंतर हे 5 खजूर घेतलेत मी, त्यातली बी काढून स्वच्छ करून घेतलेत। हा एक हापूस आंबा घेतलाय, तो कापून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे। तर पहिले मी काप दिलेत आणि असा चमच्याने काढून घेते। यानंतर 2 चमचे दही घेतले। थोडे यातले ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आणि गार्निश करण्यासाठी उपयोगी आहेत। चला तर करायला घेऊया। मिक्सरमध्ये प्रथम ओट्स टाकून घेऊया, नंतर थोडा सब्जा टाकायचा आहे आणि थोडा गार्निशसाठी ठेवून द्यायचा आहे। खजूर टाकायचे, त्यानंतर दही टाकूया। दही टाकल्यानंतर आंब्याचा पल्प टाकायचा, ड्रायफ्रुट्स टाकायचे, वेलची टाकायची, थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चला आता मिक्सरला लावून घेऊया। बारीक पेस्ट करायची आणि चाखून बघायचं गोड कुठल्या प्रमाणात आहे, कारण आंबा जसा असेल तसं गोड असणार आहे ते। तर थोडीशी साखर टाकून मी घेतली आहे आणि आता चला ग्लासात ओतून घेऊया। गार्निश करूया। गार्निशसाठी सब्जा टाकलाय, त्यानंतर आंब्याच्या फोडी केल्या होत्या त्याही टाकून घेऊया आणि ड्रायफ्रुट्स टाकूया। पहा कशी छान मँगो स्मूदी झाली आहे। खूप हेल्दी आहे आणि या उन्हाळ्यासाठी तर खूपच चांगली आहे। त्याच्यामध्ये सब्जा पण आहे, सब्जा हा थंड असतो। हेल्दी असं हे पेय तयार होतं। नंतर हे फ्रीजमध्ये ठेवा। हे पेय 2-3 दिवस टिकतं। अशा या थंडगार मँगो स्मूदीचा तुम्ही आस्वाद घ्या।